राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत। साहेब, आज सलग 3 वर्ष आपण पाहतोय की तुमचं सत्ताधारी सरकार आल्यापासून आपण पहिल्यापासूनच मोठ्या स्वरूपात गणरायाचं आगमन करता। यावेळीच्या काय भावना आहेत? सर्वप्रथम गणरायाच्या चरणी आपण सगळेजण नतमस्तक होऊया। आज गणेश चतुर्थी आहे आणि गणरायाचं आपण या ठिकाणी आपल्या घरी थाटामाटामध्ये आगमन केलेलं आहे। मी एकच सांगेन की ही देसाई परिवाराची, देसाई घराण्याची ही परंपरा आहे। स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब जेव्हा राज्याचे मंत्री होते तेव्हा ते मुंबईला मेघदूत या त्यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये असा गणेशोत्सव साजरा करायचे। साहेबांच्या पश्चात थोडंसं राज्य सरकारमधनं किंवा सत्तेमधनं आमचा परिवार बाजूला होता, पण गणरायाच्या आशीर्वादानं, आई निनाईच्या आशीर्वादानं, ज्योतिबारायाच्या आशीर्वादानं परत एकदा मला मंत्री होण्याची संधी मिळाली। आणि मग जसं लोकनेते बाळासाहेब देसाई पारंपरिक पद्धतीनं थाटामाटात सर्व लवाजम्यासह गणरायाचं आम्ही आगमन करायचो साहेबांच्या काळात, तीच पद्धत आम्ही या ठिकाणी अवलंबलेली आहे। आणि आज आपण पाहिलं असेल आमची देवाची जी चांदीची पालखी आहे त्या चांदीच्या पालखीतनं गणरायाचं आगमन झालं। आमचे जे सगळे मानकरी बाराबलुतेदार गावातले आहेत ते सगळेजण देव थाटामाटात लवाजम्यासह विराजमान करण्यासाठी उपस्थित होते। माझ्या घरातल्या परिवारातल्या सगळ्या आमच्या स्त्रियांनी, आमच्या नवीन सुनबाई यावर्षी आल्यात। चिरंजीवांचं माझ्या गेल्याच 5-6 महिन्यापूर्वी लग्न झालं। नवीन सुनबाई आहेत त्यासुद्धा अत्यंत भाविक पद्धतीनं या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। आणि गणरायाच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की आम्ही सगळेजण राज्याला विकासाच्या बाबतीत पुढे न्यायचं काम करतोय। आलेली संकटं गणरायाच्या आशीर्वादानं परतून लावायचं आम्ही काम करतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं भरभक्कम नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे। माझी आज गणरायाचरणी हीच प्रार्थना आहे की पुढचा गणेशोत्सवसुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच साजरा करायचा आशीर्वाद गणरायानं, आई निनाईनं, ज्योतिबारायांनी आम्हाला द्यावा अशी भगवंताचरणी आमची प्रार्थना आहे। साहेब, एवढ्या योजना आपलं सरकार वेगवेगळ्या माध्यमातून आणते आणि तरी देखील टीका वेगळ्या होत असतात दरवेळी। आता हे काय आहे, आज शुभ दिवस आहे, गणरायाचा आशीर्वाद आपण मागतोय। टीका करणाऱ्यांना हे काही दिसत नाही। आता एवढी चांगली कामं राज्यामध्ये चाललीत, शेतकऱ्यांसाठी चाललीत, महिलांसाठी चाललीत, युवकांसाठी चाललीत, कष्टकऱ्यांसाठी चाललीत, उद्योजकांसाठी चाललीत, सुशिक्षित बेरोजगारांसाठी चाललीत, ग्रामीण भागातलं, शहरी भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं चाललीत। हे पॉझिटिव्ह कामं ह्या लोकांना दिसत नाहीत। एखादा काहीतरी विषय घ्यायचा आणि तोच घेऊन सरकारवरती टीका करायची, तर टीका करणाऱ्यांना टीका करू द्या। आम्ही एवढंच म्हणेन की आम्हाला शिंदे साहेबांनी एकच शिकवलेलं आहे की कुणी किती जरी टीका केली तरी त्याला चांगल्या कामातनं उत्तर द्या। त्यामुळं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेवढे जण आम्ही काम करतोय त्यांनी कसली आमच्या विरोधात टीका केली तरी आम्ही चांगल्या कामातनं त्याला उत्तर देऊ। आणि महाराष्ट्रातली जनता ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आशीर्वाद देईल एवढा मला विश्वास आहे। नक्कीच विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत आणि काय अपेक्षा व्यक्त करता की या पुढील काळात काय नेमकं ह्या वर्षभरात घडवू शकतं? मी म्हटलं ना की पुढचाही गणेशोत्सव माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच व्हावा अशी माझी शिवसैनिक म्हणून साहजिक धारणा असणार आहे। पण शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि काल साहेबांनी सांगितलंय, शिंदे साहेबांनी, की आमच्यात चढाओढ नाही, रस्सीखेच नाही। पण ज्याला त्याला माझे नेते शिंदे साहेब आहेत, मला वाटणार की माझ्या नेत्यासाठी देवाला गाराणं घालावं, तसं इतर पक्षाचे आहेत कार्यकर्ते त्यांना वाटणार त्यांच्या पक्षाच्या नेत्यासाठी गाराणं घालावं। पण आम्ही एवढंच सांगू, महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे, महायुती म्हणून आम्ही हातात हात घालून काम करतोय आणि महायुतीच्या पाठीशी गणरायाची पूर्ण आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी श्रद्धा आमची गणरायावरती आहे। नक्कीच या सरकार म्हणजेच महायुतीच्या पाठीशी हे गणरायाचं कायम आशीर्वाद राहील असाच संदेश जो आहे तो या निमित्तानं शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।